महाजन खुलं आव्हान देतोय, आंबेडकरी चळवळीचा पट्ट्या आहे, लक्षात ठेवायचं. बाबासाहेबांना ललकारलंय, बाबासाहेबांच्या बछड्यांना ललकारलंय, बाबासाहेबांच्या चळवळीला ललकारलंय. तुला या ठिकाणी सोडणार नाही. सरकार जरी तुमचं असलं, कायदा हा बाबासाहेबांचा आहे आणि बाबासाहेबांच्या कायद्यानेच तुला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. काल प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मंत्री गिरीश महाजन यांनी एक भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घ्यायचेच ते विसरले. त्यानंतर एका वन अधिकाऱ्याने यावर आक्षेप घेतला आणि संविधान निर्मात्याचं नाव तुम्ही कसे विसरलात याचा जाब विचारला. यानंतर राज्यभरात एकच गदारोळ माजलेला आहे. गिरीश महाजन यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा होतीये. स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा ही मागणी केली आहे आणि या सगळ्यांवर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत काही आंबेडकरवादी तरुण आहेत. त्यांना गिरीश महाजन यांच्या भूमिकेबद्दल नक्की काय वाटतंय आणि या सगळ्या प्रकरणावर त्यांची काय भूमिका आहे मला विचारायचं. मी सुरुवातीला तुझ्याकडे येतो. काल प्रजासत्ताक दिवस होता. काल म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी भारताने